कोणत्याही देशाचं संविधान म्हणजे एक जिवंत दस्तऐवज, नाही का? जे वेळेनुसार बदलतं, स्वतःला नवीन परिस्थितीनुसार जुळवून घेतं. पण विचार करा, काय होईल जर एखादं सरकार त्या संविधानाचा मूळ आत्माच बदलायला निघाला तर? त्यांना कोण थांबवणार? चला आज याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आज तो कळीचा प्रश्न आहे, ज्या प्रश्नामुळे भारतीय लोकशाहीत एक प्रचंड मोठा संघर्ष उभा राहिला. आणि गंमत म्हणजे याच प्रश्नामुळे देशाच्या दोन सर्वात मोठ्या संस्था म्हणजे आपली संसद आणि आपलं सर्वोच्च न्यायालय एकमेकांसमोर अक्षरशः उभ्या ठाकल्या. तर या संपूर्ण संघर्षाचं मूळ आहे भारतीय संविधानाच्या कलम 368 मध्ये. आता हे कलम 368 म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे संविधानाला स्वतःला एडिट करण्याची एक किल्ली आहे, जी आपल्या घटनाकारांनी संसदेच्या हातात दिली आहे. आता हे लक्षात घ्या की ही गोष्ट फक्त काही किरकोळ बदल करण्यापुरती नाहीये. हा अधिकार म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा फंडामेंटली बदलण्याचा अधिकार आहे. म्हणजे विचार करा, संसदेकडे देशाची मूळ नियमावली बदलण्याची ताकद आहे. पण हे बदल करणं इतकं सोपं नाही. याचे 3 वेगवेगळे स्तर आहेत. काही बदल साध्या बहुमताने होतात, जे तुलनेने सोपे आहेत. पण काही महत्त्वाच्या बदलांसाठी विशेष बहुमत लागतं, म्हणजे जास्त खासदारांची संमती लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जे बदल देशाच्या संघराज्य रचनेवर परिणाम करतात, त्यासाठी तर राज्यांची मंजुरीही लागते. म्हणजेच सर्वात मोठे बदल करणं हे मुद्दामच कठीण करून ठेवलेलं आहे. तर ही प्रक्रिया चालते तरी कशी? आधी एक विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडलं जातं. मग दोन्ही सभागृहांते विशेष बहुमताने मंजूर व्हावं लागतं. आणि शेवटी राष्ट्रपतींची सही लागते. यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की संविधानाचे आधारस्तंभ बदलणं हे मुद्दामच एक आव्हानात्मक काम बनवलं आहे. आणि इथूनच खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. प्रश्न हा होता की कलम 368 अंतर्गत संसदेला जे अधिकार मिळाले आहेत ते अमर्याद आहेत का, की त्यांच्यावर काही बंधनं आहेत? यावर 2 अगदी परस्पर विरोधी मतं समोर आली. एका बाजूचं म्हणणं होतं की संसदेचे अधिकार अमर्याद आहेत, तर दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद होता की अहो, संविधान सर्वोच्च आहे. संसद तर संविधानाने निर्माण केली आहे, मग ती संविधानापेक्षा मोठी कशी असू शकते? आणि याच 2 विचारांमुळे एक मोठी कायदेशीर लढाई सुरू झाली. या लढाईतला पहिला मोठा वार झाला 1967 साली. गोलकनाथ खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला. त्यांनी स्पष्ट सांगितलं की संसदेला नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही. एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने एक लक्ष्मण रेषा आखली होती. आता संसद गप्प बसणार नव्हती. त्यांनी थेट पलटवार केला. संसदेने 24वी घटनादुरुस्ती मंजूर केली आणि जाहीर केलं की त्यांना संविधानाच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे. यामुळे हा संघर्ष आणखीनच वाढला आणि एका निर्णायक लढाईची ठिणगी पडली. आणि ती निर्णायक लढाई म्हणजेच केशवानंद भारती खटला. हा एक असा खटला होता जो भारताच्या संविधानाचं आणि आपल्या लोकशाहीचं भवितव्य ठरवणारा होता. हा खटला थेट संसदेच्या 24व्या घटनादुरुस्तीलाच आव्हान देत होता. एका बाजूला होती संसदेची अमर्याद अधिकार गाजवण्याची इच्छा आणि दुसऱ्या बाजूला होता संविधानाचा मूळ आत्मा वाचवण्याचा प्रश्न. त्यामुळे साहजिकच संपूर्ण देशाचं लक्ष या खटल्याकडे लागलं होतं. या खटल्याचं गांभीर्य किती मोठं होतं हे या एका आकड्यावरून लक्षात येईल. 13. या महत्त्वपूर्ण खटल्याच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या तब्बल 13 न्यायाधीशांचं एक विशेष खंडपीठ स्थापन करण्यात आलं. भारताच्या इतिहासातील आजवरचं सर्वात मोठं खंडपीठ. आणि मग निकालाचा दिवस आला. निकालाचा पहिला भाग जाहीर झाला आणि तो संसदेच्या बाजूने होता. न्यायालयाने गोलकनाथ खटल्याचा निर्णय फिरवला आणि मान्य केलं की संसदेला मूलभूत हक्कांमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. हा संसदेसाठी एक मोठा विजय होता. पण कहाणी इथेच संपली नाही. आणि मग आला तो ऐतिहासिक दुसरा भाग. एक असा ट्विस्ट ज्याने भारतीय कायद्याचा चेहरा मोहराच बदलून टाकला. न्यायालयाने सांगितलं, संसद बदल करू शकते, पण ती संविधानाच्या मूलभूत रचनेला म्हणजे बेसिक स्ट्रक्चरला धक्का लावू शकत नाही. आता साहजिकच प्रश्न पडतो की ही मूलभूत रचना म्हणजे नेमकं काय? चला एका सोप्या उदाहरणाने समजूया. समजा संसद एका जुन्या इमारतीचं नूतनीकरण करत आहे. ती आतल्या खोल्या बदलू शकते, भिंतींना नवीन रंग देऊ शकते, पण ती इमारतीचे मुख्य आधारस्तंभ म्हणजे पिलर्स पाडू शकत नाही. कारण ते पाडले तर अख्खी इमारतच कोसळेल. हीच आहे मूलभूत रचना. मग हे आधारस्तंभ म्हणजे काय? तर यात येतात आपल्या संविधानाच्या मूळ गोष्टी, जसं की लोकशाही, धर्मनिरपेक्षता, कायद्याचं राज्य, अधिकारांचं विभाजन. या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपल्या संविधानाचा आत्मा म्हटलं जातं.
आणि याच गोष्टींना संसद कधीही हात लावू शकत नाही. हा मूलभूत रचनेचा सिद्धांत फक्त कागदावर राहिलेला नाही, त्याची लगेचच कसोटी लागली आणि पुढच्या काही वर्षांमध्ये त्याने कायद्याच्या जगात आपलं स्थान एकदम पक्क केलं. ही टाईमलाईन आपल्याला या लढाईचा संपूर्ण प्रवास दाखवते. बघा, 1967 मध्ये गोलकनाथ खटल्यापासून ही रस्सीखेच सुरू झाली. 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यात मूलभूत रचनेचा सिद्धांत जन्माला आला. त्यानंतरही संसदेने प्रयत्न केले, पण 1980च्या मिनर्वा मिल्स खटल्याने या सिद्धांतावर शिक्कामोर्तब केलं आणि सत्तेचं संतुलन कायम राखलं. म्हणजे या दशकांच्या संघर्षाचा सार काय, तर तो या एका वाक्यात आहे: संसदेचे अधिकार महत्वाचे आहेत, पण ते अमर्याद नाहीत, ते मर्यादित आहे. या सगळ्यातून आपण काय शिकलो, तर एक खूप महत्वाची गोष्ट: भारतीय लोकशाहीमध्ये कोणतीही एक संस्था सर्वशक्तिमान नाही. संविधानच सर्वोच्च आहे आणि त्याची मूळ रचना, त्याचा आत्मा हा नेहमीच सुरक्षित राहील. जाता जाता एक विचार: कोणत्याही देशाच्या संविधानात अशी कोणती एक गोष्ट असायला हवी जी कधीही कोणत्याही परिस्थितीत बदलता कामा नये, यावर नक्कीच विचार करायला हवा.